आपलं एक हापूसचं झाड आहे, तर त्याला थोडं कंपोस्ट खत वगैरे घालूया. त्याला काय अजून मोहर वगैरे काय पडत नाही आहे, तर कमसे कम पुढच्या वर्षी तरी येईल. या आशेने ह्या वर्षी त्याला आपण थोडंफार पोषकतत्व देऊ आणि थोडं काम करू. काय गौऱ्या? काय काय कंपोस्ट खत आणि DP आहे. गौरव शाळेत शिकवतो काय रे असा कामा करू? ही करतास की नाही असं म्हणजे लावणी वगैरे काय शाळेत? वांडावरची शाळा असता ना, एक दिवस असता? हो. कधी? म्हणजे आता शाळेच्या बाजूक आदित्य त्याचा परत शेत आहे ना. कोणता आदित्य? कोण आदित्य? आपलो आदित्य हा आपला आदगो. त्याच्या ह्याच्यात नेतो नाही आमच्याकडे पेट्रोल काय असतात. हां आमचं असं काय नसायचं म्हणजे अभ्यास खूप असायचा. अभ्यासासाठी तुमचं हसत खेळत शिक्षण झालं आहे ना. आमच्या नुसता अभ्यास. तर हे आहे हापूसचं असं झाड. आता हे साईडने असं त्याला चर मारून घेतला आहे राऊंडने. जमीन ओली होती त्यामुळे बरं झालं. पाणी पण व्यवस्थित भेटते म्हणून ओली होती, पण अजून काही धरत नाही त्याला. म्हणजे असं मोहर वगैरे आला नाही अजून तरी. 2 वर्ष झाली म्हणून म्हटलं एक ट्राय करू. एक व्हिडिओ पाहिलेला मी आणि एक मित्र पण आहे माझा कृषीवाला, तो पण बोलला की कंपोस्ट खत टाक आणि DP, आणि अजून एक बोलला काहीतरी सल्फर, त्याची अशी लिक्विड बनवून त्याची फवारणी कर. पण ते काय सल्फर मला फोंड्यात भेटलं नाही. काल मी आणि गौऱ्या गेलेलो, पण ते काय सल्फर भेटलं नाही. तर कंपोस्ट खत भेटलं आहे आणि DP भेटलं आहे. तर तेवढं तरी करू. हे आहे कंपोस्ट खत आणि हे आहे DP. तर आता हे कंपोस्ट खत पूर्ण एक राऊंड टाकायचं, नंतर माती टाकायची आणि पाणी ओतायचं. पाणी मुरू द्यायचं. परत नंतर DP टाकायचं, थोडी माती टाकायची, पाणी ओतायचं, मुराला द्यायचं पूर्णपणे. असं 2-3 लेअरमध्ये करू आणि मग ह्याचं हे प्रोसिजर फायनल होईल. मग चला तर पाहू. गौऱ्या, ऊन पण खूप हिला रे. होय. तर पहिल्यांदा थोडं कंपोस्ट खत टाकून घेऊया. बरोबर आहे. तर कंपोस्ट खतचा एक असा लेअर टाकून झाला आहे. त्यावर थोडी माती टाकून पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण पाणी जिरायला द्यायचं. थोडं बस झालं, माती टाकूया आता. ह्यावरती अशी एक लेअर माती टाकायची. बस झालं. पाणी घे. आणि पाणी टाकून पाणी जिरायला द्यायचं असं आतमध्ये. तर पाणी असं जिरलं की त्यानंतर DP टाकूया. जे आपण पाणी टाकलं ते जिरून गेले पूर्ण, आणि आता आपण DP टाकूया.
तुका माहिती आहे रे, शिकलोस तू नाही? तिकडची घे ना. ते जिरलं की परत कंपोस्ट टाकूया, माती टाकून DPA टाकूया एकत्र, तो लेयर एक टाकूया. हां, साईडने पूर्ण फिरव. हां, अजून दे ना, अजून दे पाणी दे. तर हा आहे रानटी कढीपत्ता. गेल्या वेळी आमचे दिलीप काका होते, ते रानामध्ये गेलेले, तर त्यांनी आणलेला. रानामध्ये खूप झाडं त्याची सेम असतात, फक्त पानं जरा मोठी असतात. आणि हा आपला रेग्युलर वाला, त्याला पण आपण कंपोस्ट खत टाकलं आहे थोडंफार. आणि ही आहे पेरवण, हे आपोआपच झाड आलं आहे. तर आपण DPA टाकून माती टाकलेली आणि त्यानंतर पाणी टाकलं, ते पण सुकले, आता जिरून गेले पूर्ण. तर आता आपण परत कंपोस्ट खत टाकू, माती टाकू आणि DPA पण टाकू आणि त्यानंतर माती टाकून त्यानंतर पूर्ण पाणी टाकू फिल करून. कशाकडे वाढ होता त्याची, म्हणजे पहिल्या दिला कापून टाकायचं असतं, त्याची वाढ होती. हां, बघूया चल केवढा वाढता. आता हाताक भेटा काय काढूक नाही. हो, ते संजू बाबाकडे लाकडं फोडत आहेत. होय, 2-3च रवली आता, बाकी सगळी झाली. का हो झाली? थोडीच आहेत. आ हा, आपण जे पाणी टाकलं ते मुरून गेलं पूर्ण. आता त्याच्यावरती माती ओढून घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा पाणी टाकू, म्हणजे ते खत व्यवस्थित लागेल पूर्ण झाडाला. पातळ ओढू नको. ए, खडचा पण घ्या बघ, या बघ. तर फायनली गौरवने पूर्ण माती ओढून घेतली आहे बाजूला. तर त्यामध्ये पूर्ण एक कळशी पाणी ओतूया व्यवस्थित. गौरव चारी साईडने. चला, झाड पण खुश. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलात की हापूस आंब्याचं जे कलम होतं त्याला आपण खत घातलं, त्यामध्ये आपण कंपोस्ट खत यूज केलं आणि DPA यूज केलं. तुम्ही पण असं तुमच्या घरी कलमाचं झाड असेल आणि त्याला फळं लागत नसतील तर हे नक्की ट्राय करा. मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय गुरु.